नमस्कार. SR टाईम मराठीच्या विशेष मुलाखत कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज आम्ही मुलाखत घेत आहोत सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय कलाकार संकर्षण कराडे आणि स्पृहा जोशी यांच्याशी. संकर्षण आणि स्पृहाजी हे दोघंही इंदूरला सानंद न्यास इंदूरमध्ये त्यांचा खूपच लोकप्रिय कार्यक्रम संकर्षण वाया स्पृहा याची आज प्रस्तुती देणार आहेत. आम्ही या कार्यक्रमाबद्दलच त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, पण त्याआधी मी दोघाही कलाकारांचं SR टाईम मराठीमध्ये स्वागत करते. दोघांचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि इंदूर शहरात पण खूप स्वागत. थँक्यू. आणि जसं मी म्हटलं की आज कार्यक्रमाबद्दलच आपण बातचीत करणार आहोत SR टाईम मराठीला. सगळ्यात पहिली सुरुवात प्रश्नापासून हीच आहे की हा जो कार्यक्रम आहे अगदी आगळा वेगळा लोकप्रिय कार्यक्रम, जो ही परिकल्पना किंवा हे म्हणजे हा आयडिया कसा काय की आपण असा काही कार्यक्रम करूया, आणि याचं जे शीर्षक संकर्षण वाया स्पृहा हे खूप आकर्षित करणारं आणि कुठेतरी अशी क्युरियोसिटी की अरे हे काय आहे. म्हणजे नाटक, मालिका, सिनेमा हे सगळं तर माहितीच आहे, पण हा काय कार्यक्रम असेल. तर हे टायटल, हे शीर्षक ठेवण्यामागचं कारण किंवा कसं ठरलं, म्हणजे पूर्ण कार्यक्रम कसा काय. खरं तर ज्या ओघवत्या शैलीत आपण आत्ताची मुलाखत घेतोय की पटकन एक 10 मिनिटात गप्पा मारायच्या, अगदी तशीच ओघवत्या गप्पांमध्ये या कार्यक्रमाची संकल्पना आली आणि तसंच या कार्यक्रमाचं नाव ठरलं. कारण हा कार्यक्रम करावा याची कल्पना स्मृतिगंधच्या टीमच्या डोक्यात आली. स्मृतिगंध नावाचं एक सोशल मीडियावरती एक पेज आहे जे वेगवेगळ्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या जुन्या कलाकृतींचा गंध प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतं. तर त्यांचे जे निर्माते आहेत अमित टिल्लू, रोहित शुक्ला आणि दिव्येश बापट या तिघांनी मिळून ही कल्पना डोक्यात आणली आणि त्यांनी आम्हाला विचारलं. पण आम्हाला थोडंसं धाकधूक होती की अरे मालिकांमध्ये किंवा नाटकांमध्ये प्रेक्षकांनी आपल्याला भेटणं वेगळं आणि कवितेच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी आपल्याला स्वतःहून येऊन भेटणं वेगळं. तर आम्ही दोघंही, कारण काय की आत्मविश्वास असावा आपण नाही आपण कविता केल्या आणि लोक येणारच, हा अति आत्मविश्वास आम्हाला दोघांनाही नव्हता. आम्ही आमच्या मर्यादा ओळखून या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो आणि आता प्रतिसाद खूप छान मिळतोय. आणि नाव असंच आम्ही तेव्हा व्हिडिओ कॉलवरती बोलत होतो, काय नाव असावं असा विचार चालू झाला. संकर्षण वाया स्पृहा ओघवत्या कोणीतरी असं बोललं आणि तेच कार्यक्रमाचं नाव झालं. आणि तेच कार्यक्रमाचं सगळ्यांना हा वाया शब्द जो आहे याच्यातनं असं की अरे हे काय असेल, म्हणजे हे कसं ठरलं असेल. खरं तर त्याच्यामागे फार असं लॉजिक नव्हतं. फक्त एक महत्वाची गोष्ट होती की आमच्या दोघांची नावं प्रकर्षाने त्या नावामध्ये असावीत, शीर्षकात असावीत. आणि बोलता बोलता असं झालं की अरे गप्पांच्या गावाला आपण कशाच्या तरी वाया जात असतो, तसंच या गप्पांच्या गावाला संकर्षण वाया स्पृहा जाऊया. ही यात्रा म्हणजे तो वाया शब्द असं जोडून ही यात्रा नावाने सुरू केली, मला असं वाटतं. आणि आमच्या कार्यक्रमाची जी टॅगलाईन आहे निखळ मनोरंजनाचा हलका फुलका प्रयोग, या 3 तासामध्ये लोकांना काय होतं की एक चुकीची हे होऊ शकते की अरे कविता काही लोकांना तेही, पण तसं नाही. या कार्यक्रमातल्या कविता सुद्धा तितक्याच हलक्या फुलक्या आहेत, तितक्याच रिलेटेबल आहेत, गोड आहेत, तुम्हाला लहान करणाऱ्या आहेत, तुम्हाला मोठं करणाऱ्या आहेत, तुम्हाला प्रेम करायला लावणाऱ्या आहेत, आणि गाणी आहेत, गप्पाही आहेत, धमाल काही किस्सेही आहेत. असं हे निखळ मनोरंजनाचं हलकं फुलकं गाव आहे संकर्षण वाया स्पृहा. क्या बात आहे, खूप छान सांगितलंय. तसं आज आम्हाला थोडा वेळेचा अभाव आहे म्हणून जास्त प्रश्न नाही विचारणारे. पहिल्याच प्रश्नात त्यांनी कार्यक्रमाची सगळी भूमिका सांगितली आहे. फक्त हे विचारायला आवडेल की जर कवितांचे किस्से, गप्पा काही, तर ह्या सगळ्या स्वतःच्या स्वरचित की इतरही वरिष्ठ ज्येष्ठ कलाकारांच्या कोणाच्या याच्यात समाहित केल्या जातात. हो, 80% भाग या कार्यक्रमातला हा आमच्या स्वरचित कवितांचा आहे, आमच्या अनुभवांवर आधारित गप्पांचा, किस्सांचा आहे. पण अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या खूप भावजीवनाचा भाग असतात. काही लोकांबद्दल कवितांचा कार्यक्रम म्हणल्यावर आपण बोललो नाही तर आपल्यालाच कसं होतं. त्यामुळे काही नावं घेतल्यानंतर, काही विषय आपसूक आल्यानंतर त्या विषयावरच्या आमच्या तुमच्या आवडीच्या काही कवींच्या रचना ओघानी याच्यात येतात. आणि आमच्या कार्यक्रमाला अशी काही बांधीव आखणी असलेली स्क्रिप्ट आहे का तर नाही आहे. हा गप्पांमधूनच उलगडत जाणारा कार्यक्रम आहे. त्यामुळे तसं स्वातंत्र्यही आमच्याकडे असतं की एखादा दिवस कुठला फार महत्त्वाचा असला तर त्या अनुषंगाने एखाद्या कवीची नवीन रचना किंवा एखादं गाणं त्या पद्धतीने आम्ही ॲड करत जातो कार्यक्रमामध्ये, जेणेकरून त्या कार्यक्रमाचा ताजेपणा जास्त टिकून राहावा. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपण असं गृहीत धरूया की ग्रामपंचायतीची निवडणूक आहे, त्यातला भाजपचा कार्यकर्ता मोदीजींचा फोटो लावतो की नाही, तसं आहे. आम्ही कार्यकर्ते आहोत कवितेच्या क्षेत्रामधले, पण यातले जे मोठे माणसं आहेत, कविवर्य सुरेश भट आहेत, मंगेश पाडगावकर आहेत, कुसुमाग्रज आहेत, यांची नावं जोडल्याशिवाय हे कवितेचं गाव पूर्ण कसं होईल.
आमचा पक्षच पूर्ण होणार नाही कलेचा. तर म्हणून ह्या मोठ्यांचाही रेफरन्स घेऊन त्यांच्या कविता ज्या तुम्हाला माहिती आहेत, ज्या माहिती व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे, ज्या ऐकत आम्ही मोठे होतो. आता कीबोर्ड आहे, तबला आहे म्हणल्यानंतर लता दिदींना विसरून कसं चालेल. क्या बात. तर अगदी प्रश्न. अशा थोड्या मोठ्यांचे रेफरन्स घेत घेत आमचं जे आहे ती शिदोरी उघडत आम्ही हा कार्यक्रम करतो. खूप छान सांगते की गाव ती कल्पना आपण म्हणू शकतो एकंदरीत. पण मला कुठेतरी एक आणखीन मनात असा प्रश्न येतो की सर्वसामान्य सगळे सारखे मणी मिळून जी माळ आपण करतो, ओवतो, त्याच्यात आपल्याला फार विचार नाही करावा लागत, कारण सगळे मणी एकसारखे आहेत तर ओवत जायचंय. हा जो कार्यक्रम आहे याचे जे मणी आहेत ते खूप वेगळे वेगळे, जरी बरोबर म्हणते ना मी, तर जरी स्क्रिप्टेड नाहीये, जरी स्क्रिप्ट नाहीये, तरी पण हे जे वेगळे वेगळे मणी जेव्हा आपण ओवतो तेव्हा आपण कुठेतरी ती सिमेट्री, द सिक्वेन्स बघतो की अरे हे 2 हिरवे, मग 2 गुलाब, म्हणजे लाईक तुम्ही हे अशी ही सिमेट्री किंवा हे स्क्रिप्टेड नाही तरी हे कसं मेंटेन, म्हणजे कसं सहजरित्या प्रभाव. आता खरं तर तुम्ही कार्यक्रम बघालच थोड्या वेळात, त्याच्यामुळे नंतर तुम्हीच आम्हाला सांगा ती सिमेट्री साधली जातीये का जरा त्रिकोण वेडेवाकडे होत आहे, कसं सहज होत. मी तुम्हाला सांगतो, ह्याला तुम्ही ना उपमा चुकीची दिली आहे. ही माळ नाहीये, ते पझल असतात ना, ते दिसायला वाकडे वाकडे असतात, जोडल्यानंतर एक स्क्वेअर तयार होतो. तसं आहे, म्हणजे जोडणं ह्याच्यात नक्की आहे, ओवणं नाहीये. त्याच्यामुळे एकसारख्या मण्यांची ही माळ नाहीये, पण वेगवेगळ्या आकड्या वाकड्या असलेल्या त्या पझल्सचा हा गेम आहे, जो गेम एकदा जोडला की सगळा परिपूर्ण छान दिसेल. हा फरक एक कलाकार आणि एक अँकर मधला, की मी त्याला माळेची उपमा आणि त्याला पझल मध्ये हे केलं. पण तुम्ही म्हणजे चांगल्या अँकर आहात, कारण तुम्हाला माळेची उपमा सुचली. नाही, पण मी त्यांना मागच्या वेळेला कॉम्प्लिमेंट दिली होती. अत्यंत मृदू भाषेत योग्य शब्दांचा वापर करून त्या उत्तम मुलाखत घेतात आणि वर्षानुवर्ष तितक्यात सुंदर दिसतात. सोप आहे. फक्त प्रश्न अगदी 2-3च विचारीने, कारण असं अधुरं वाटतंय मला कुठेतरी की प्रेक्षक जेव्हा या कार्यक्रमाला येतात तेव्हा काही वयाचं बंधन वगैरे नाही, जसं लहान मुलांपासून अगदी थोर व्यक्तींपर्यंत सगळेजण असतात. ह्या कविता, किस्से जेव्हा, म्हणजे आपण म्हणतो सादरीकरण केल्यावरती प्रेक्षकांच्या डोळ्यात एक कलाकार 2 रीत्या पाणी आणू शकतो, असं माझं मत. म्हणजे मला वाटतं की एक खूप असा विनोद, इतकं हास्य की डोळ्यात पाणी आलं, आणि एक भावनाप्रधान अशा गोष्टी ज्या कनेक्ट केल्या गेल्या आणि डोळे भरून आले. जेव्हा हे तुम्ही अनुभवता तो प्रभाव कसा काय वाटतो तुम्हाला? फार छान वाटतं, कारण प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया फार छान असतात. तुम्ही अगदी छान म्हणालात की ते दोन्हीकडे जाऊ शकतं, पण तो तराजूचं पारडा आम्ही समतोल राखायचा प्रयत्न करतो. कारण जितके वेगवेगळे अनुभव आपण आपल्या ह्या 2.5 तास 3 तासाच्या कार्यक्रमातून देऊ शकतो तितकं द्यायचा आमचा तरी प्रयत्न आहे. आणि येणारा प्रत्येक प्रेक्षक एक हास्य चेहऱ्यावर त्याच्या घेऊन निघताना बाहेर पडावा, आणि प्रत्येक आपल्या वयाच्या टप्प्यावरून त्याला जाऊन येता यावं. आपलं बालपण त्याला आठवावं, आपली आई आठवावी, बाबा आठवावे, पुढे जाऊन आपल्या आयुष्यात आलेलं प्रेम आठवावं. अशा सगळ्या वेगवेगळ्या विषयांवरती बोलायचा आम्ही प्रयत्न करतो. फार सुंदर सांगितलंय. फक्त हेच म्हणेन, सादरीकरण म्हणजे तुम्ही तर TV, सिरियल, म्हणजे सिनेमे इतकं केलेलं, नाटकं केले, नाटकातही केलेलं आहे. हे सादरीकरण जेव्हा करायचं की आपल्या मनात एक विचार आला, तो आपण लिहिला आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, तो कनेक्ट करण्याचा, ह्याच्यात सादरीकरणामध्ये काय वेगळी थोडी तयारी करावी लागत असेल की हे सर्व म्हणजे सहज होत जातं? खरं सांगू का, ह्या सादरीकरणाची वेगळी नाटकासारखी तयारी नाहीये. यातले मुद्दे ठरलेले आहेत, शब्द ठरलेले नाहीयेत. म्हणजे होतं काय, आता सुदैवाने म्हणजे अतिशय नम्रपणे आमच्या दोघांच्या वतीने मी हे सांगतो की आम्हा दोघांचं वाचन थोडंफार असल्यामुळे, आम्हा दोघांचं अपब्रिंगिंग ज्या लोकांमध्ये झालं आहे, ज्या ज्येष्ठ कलाकारांबरोबर आम्हाला काम करता आलं, आमच्या घरातलं वातावरण जे आहे, त्याच्यामुळे आमचं मराठी लोकांना ऐकावं वाटावं इतपत बरं आहे. चांगलं आहे असं मी म्हणत नाही, इतपत ते बरं आहे. त्यामुळे होतं असं की आम्हाला कुठल्या स्टेशनांवरती प्रवास करायचा हे ठरलेलं असल्यामुळे मधला शब्दांचा जो ट्रॅक आहे तो आपोआप छान सांगड घालत आम्ही पुढे जातो. तर त्याच्यामुळे लोकांनाही ते तसंच होतं. आणि प्रत्येक वयोगटाचा प्रेक्षक याला जोडला का जातो, कारण आमच्या घरातल्या येणाऱ्या पुढच्या पिढीविषयी आम्हाला तितकंच प्रेम आहे, आणि आधीच्या होत्या त्या म्हाताऱ्या माणसांविषयी आम्हाला तेवढाच आदर आहे. तो कुठेतरी आमच्या सादरीकरणात, कलाकृतीत आणि वागण्यातही असल्यामुळे लोकांना ते कनेक्ट होत असावा असा आमचा अंदाज आहे. पण खरंच आहे की सगळ्या वयोगटाचा प्रेक्षक जोडला जातो, त्यांना तो इक्वली कार्यक्रम आवडतो.
मग नक्कीच खूप छान प्रतिसाद लोकांकडनं मिळत असेल, प्रेक्षकांकडनं, सहकलाकार, वरिष्ठ कलाकार, एखादा प्रतिसाद आपण म्हणजे मुलाखत छोटी करायची आपल्याला, पण तरी एखादा प्रतिसाद शुभांगी असा- ओकले आमच्या आणि कार्यक्रमाला आल्या. शुभांगी ताई आल्या होत्या अच्छा. किंवा मिलिंद जोशी येऊन गेले, पुष्कर श्रोत्री येऊन हो. गेले, विनोद लव्हेकर नावाचे आमचे लाडके अत्यंत दिग्दर्शक दिग्दर्शक आहेत बरोबर. ते येऊन गेले. आणि त्या सगळ्यांचा एक कॉमन अभिप्राय जो होता की फ्रेश वाटलं. अरे वा. रोजचं जे धकाधकीचं आयुष्य आणि चाललंय खरं त्याच्यात वाटलं. छान वाटलं, बरं वाटलं. तुम्ही सांगताय ते सगळं अत्यंत आम्ही कुठेतरी अनुभवलेलं आहे. तिकडे सगळीकडे जाऊन आल्यासारखं वाटलं. आणि जेव्हा आमच्या क्षेत्रातली मोठी माणसं आम्हाला हे सांगतात, ती आमच्यासाठी सगळ्यात छान पावती असते असं बरोबर. मला वाटतं. कारण आणि ती थाप असते ना की आपण बरोबर दिशेनं चाललोय कुठेतरी. महत्वाचं म्हणजे स्वतःचा मोबाईल बंद करून 3.5-4 तास हा कार्यक्रम स्वतः प्रशांत दामलेंनी पाहिला. हो. कारण त्यांची खूपदा अशी निर्मिती केलेली नाटकं ते स्वतःही पाहते, त्यांना वेळच नसतो, पण त्यांनी हा पाहिला आणि निर्माता म्हणून त्यांना खूप आनंद मिळाला असं त्यांनी आम्हाला सांगितलं. ही आमच्यासाठी फार महत्त्वाची पावती आहे. आणि आमच्या कार्यक्रमाचे जे निर्माते आहेत अमित टिल्लू, ते आता आजचा आमचा 56वा प्रयोग आहे. 56 प्रयोगात एकदाही ते प्रेक्षकात बसले नाही असं झालं नाही. आणि ते दर प्रयोगानंतर म्हणतात की आज काहीतरी वेगळंच झालं. तर हे आपल्या निर्मात्याला वाटावं इतपत या कार्यक्रमामध्ये जर नाविन्य असेल तर मला असं वाटतं की हे या संपूर्ण कलाकृतीचं यश आहे. म्हणजे प्रामाणिक प्रयत्नाची प्रामाणिक पावती अर्थात. असं म्हणू शकतो आपण या गोष्टीला. इतकी सुंदर अप्रिसिएशन जेव्हा मिळते तेव्हा कुठेतरी म्हणतात ना की अप्रिसिएशन ही प्रेरणा आहे आणखीन चांगलं करायची. पण पुष्कळदा असं होतं, वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळे विचार कुठेतरी क्रिटिसाइज केलं जातं. कधी असा एखादा आहे, पण ते क्रिटिसिझम सुद्धा प्रेरित करतं का आणखीन छान करायला? हो, निश्चित करतं. कारण एक तर नक्की आहे की 100% लोकांना तुम्ही कधीच खुश करू शकत नाही. त्यामुळे आम्ही मात्र एकमेकांबरोबर हे, आणि आम्ही तितके एकमेकांचे चांगले मित्र आहोत की या सगळ्या बाबतीत आम्ही एकमेकांशी छान ओपनली बोलू शकतो, गप्पा मारू शकतो. आणि आमच्या असं लक्षात आलं की 90% लोकांना आवडतंय आणि 10% लोकांना आवडत नाहीये, तर आपल्यासाठी जमेची बाजू त्या 90% व्यक्ती आहेत. म्हणजे इथे त्यामुळे जसं 90 जे 10% पण जे आहे तर ते सुद्धा आणखीन चांगलं करायला नक्कीच प्रेरित करतं. आणि ते करतं का? कुठल्याही म्हणजे, कलाकाराला नेहमी करतच करतच असतं असतं. की नाही म्हणलं तरी कौतुकाची अपेक्षा असतेच ना, असतेच. की आवडावंच आवडावं. आपलं काम सगळ्यांना असं वाटतच असतं. पण तरी सुद्धा त्या 10% लोकांचा अभिप्राय मात्र निश्चित आमच्यासाठी महत्वाचा असतो. कारण तो पुन्हा का नसेल बरं आवडलं त्यांना, हा विचार करायला भाग बरोबर. पडतो. रुखरुख राहते. त्याच्यामुळे इथून रुखरुख आणखीन नवीन काहीतरी नवीन प्रयत्न केला जातो. बरोबर. SR टाईम मराठीला इतक्या घाईच्या शेड्यूलमध्ये एवढा वेळ दिला त्याच्याकरता मी तुमच्या दोघांचे SR टाईम मराठीतर्फे खूप खूप आभार मानते. आणि या विषयावर भविष्यामध्ये परत कधी भेटायची वेळ आली तर आणखीन नक्की. बोलू. खूप प्रश्न आहेत मनात, पण तुम्हाला पण स्टेजला जायचंय म्हणून मी आता हा कार्यक्रम इथे समाप्त करते आहे. पुन्हा एकदा वेळ दिल्याबद्दल आभार मानते. धन्यवाद. आजचा हा कार्यक्रम आता आम्ही इथे समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. नमस्कार. नमस्कार.